इश्तियाक असतील, निमेश असतील, त्याचबरोबर अजून दिग्गज खेळाडूंची समावेश असेल या संघामध्ये आणि त्याच्याच विरोधी पक्षामध्ये मंदार पानसरे, कल्याण ग्रामीण एक्सप्रेस ज्याला म्हटलं जातं तोच मंदार पानसरे, वरपगावचा रबाडा. साच एक नामचीन गुणवान गोलंदाज, त्याच्या वेग आणि त्याच्या मारासाठी, तिखट मारासाठी जो ओळखला जातो तोच मंदार पानसरे असेल. आता गोलंदाजी मार्क वरती मंदार पानसरे, प्रशांत रेड्डी, विकास पवार, त्याचबरोबर सिद्धी असतील, ठाकूर असतील, किरण असेल, हिमनजी टेंबे असतील, असे एक स्टारकास्ट खेळाडू. मागच्या मॅच मध्ये तुम्ही पाहिलं असेल हरिओम यांनी 2 षटकार लगावून मॅच जिंकवली होती. तोच हरिओम देखील असेल, छोटा असेल. तर बघायचंय 4 ओव्हरचा सामना असेल, काय घडेल काय बिघडेल या मॅच मध्ये बघायचं. पहिला चेंडू, लेट्स प्ले गेम ऑन. पहिला चेंडू खोलात टाकला होता, ड्राईव्ह केला ऑन साईडच्या दिशेने. छोटे असतील तिकडे बघायचं किती धावा होईल. फेकी चांगली आहे, गॅदर करता आला नाहीये, अन्यथा रनआउटच्या रूपामध्ये ही विकेट आली असती. भावेश राजपूत यांची. भावेश राजपूत एक नामचीन खेळाडू, आयकॉन मध्ये जे हल्ली झालेल्या UPLच्या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरला होता. हाच खेळाडू वारंवार आपल्या खेळाच्या रूपाने इम्प्रेस करत असतो. कित्येक बलाढ्य संघांमध्ये देखील त्याचा समावेश होतो. फुलटा चेंडू होता, समोरच्या दिशेने खेळला, बघायचे कुलदीप यादव असतील तिकडे वेगाने चेंडूवर येत असताना. पण चाललेली सिंगल, चांगली फेकी, चांगला गॅदर केलं मंदारने. चांगली फलंदाजी करावी लागेल बाबू यांना देखील. बघायचं 2 चेंडूवरती 3 धावा झालेल्या आहेत आतापर्यंत. तिसरा चेंडू भावेश फेस करतील. लोअर बद फिल्डर्स बदचा चेंडू होता, लॉंग लेगच्या दिशेने खेळत असताना आदित्य तांबोली असतील तिकडे, चांगली फेकी करतील. बघायचं किती धावा होतील आणि झालेल्या हे 2 धावा. 2 धावाच्या मदतीने स्कोर बोर्ड जाईल तो. पाच धावा झालेल्या आहेत आतापर्यंत. 3 चेंडू हाताळले, 3 चेंडूवरती एकही निर्धाव नाही टाकलाय. पण चांगली सुरुवात केली आहे मंदारने. पण फुलट यॉर्कर बद्दल चेंडू होता, कॅचची संधी असेल, मोठा मासा गळायला लागत असताना भावेश राजपूतच्या रूपामध्ये हा विकेट येत असताना चांगली सुरुवात केली मंदारने. पण यॉर्कर बद्दल चेंडू होता, कॅचची संधी असेल. निमेश कशी कामगिरी करेल आपल्या संघासाठी. नेहमीच आपण यांना लेदर बॉल क्रिकेट मध्ये या खेळाडूला आपण बघतो. बघायचं आता रबर बॉलच्या ज्या खेळामध्ये कसं काय घडेल, काय करेल तो आपल्या संघासाठी. एक मोठा मासा गळाला लागलाय मंदार पानसरे यांच्या. वेगवान चेंडू होता, वेगवान चेंडू होता. तेच बघायला भेटते ग्राउंड मध्ये. मोस्ट बिझी पर्सन ऑफ माराळ. बघायचं 4 चेंडू मध्ये 5 धावा झालेल्या आहेत आतापर्यंत. 5वा चेंडू ड्राईव्ह केलाय कव्हर ड्राईव्हच्या दिशेने. फिल्डर असतील तिकडे किरण, बघायचे किती धावा होतील. तर पूर्वी झालेले हे 2 धावा. खराब फेकीच्या रूपामध्ये 2 धावा आतापर्यंत खर्च केले आहेत. मनीष असतील अजून देखील खेळपट्टीवरती. जोपर्यंत मनीष आहे तोपर्यंत सामना एका हाती होणार नाही. कारण की हा खेळाडू नेहमीच झुंज देत असतो, एक हाती किल्ला लढवायचा. वारंवार याच्याकडे एक्सपिरियन्स आहे. निमेश असतो आता. बघायचं निमेश कव्हरच्या दिशेने अजून एक फटका टोलवलेला आहे. बघायचं किती धावा बनवतील. जाईल, बॉल स्टॉप केलाय, चांगला क्षेत्ररक्षण केलंय आणि झालेले हे 2 धावा. नक्कीच 2 धावा वाचवलेले आहेत आपल्या संघासाठी किरण यांनी. ओव्हरच्या समाप्तीनंतर 9 धावा आतापर्यंत खर्च केलेत मंदार पानसरे यांनी. निमेशच्या बॅट मधून 2 डबल, मनीषच्या बॅट मधून 2 डबल, 1 डबल, 1 सिंगल आलेली आहे. सिंगलच्या रूपाने
9 धावा झालेल्या आहेत आतापर्यंत. दुसऱ्या ओव्हरसाठी छोट्या आदर्श उर्फ छोट्या येत असताना दुसऱ्या ओव्हरीतील पहिला चेंडू छोट्या मने स्ट्रायकर असेल. चेंडू मारला बघायचं कॅच होईल का आणि चांगली कॅच टिपत असताना मनीष धुमाळ बॅट टिपविले. मोठा धक्का. छोट्या चेंडू मारला बघायचं कॅच होईल का आणि चांगली कॅच टिपत असताना झाला नाही पण त्याची कॅचचं रूपांतर मध्ये केलेला विकेट आलेला. नवीन फलंदाज मनीषची जागा भरून काढण्यासाठी जाईल तो इश्तियाक. बघायचं आहे काय करतील आपल्या संघासाठी. छोट्या आपल्या नावाला साजेशी कामगिरी करतायत. बलाढ्य असा संघ आहे. बघायचं आहे दुसऱ्या चेंडूवरती काय करेल. इश्तियाक असेल स्ट्राईक वरती. इश्तियाक तू छोट्या चेंडू वेगवान होता. वेग काही ओळखता आला नाही आणि होत असताना हा डॉट बॉल मिस डॉट चेंडूच्या रूपाने. अजून ही एकही धाव आली नाही या ओव्हर मध्ये. समोरच्या दिशेने मारलेला फटका ऑन ड्राईव्ह केलेला. बघायचं किती धावा भेटतील. मंदार आणि कुलदीप 2 जण असतील. कचाचं क्षेत्ररक्षण फंबल होत असताना फंबलचे रूपांतर करत असताना 2 धावांमध्ये निमेश आणि गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. दोघंही फलंदाज चांगल्या गतीने धावतायत. पुढे सरसावून मारायचा होता. टॅप केला बॉलला. टॅप करून हातातच आलाय तो बॉल. आलोचून एक आलेला हा निर्धाव असा चेंडू. बघायचं कारण की 2 मोठे हादरे दिले आहेत शिवरांशी लेवेंनी. काळदेवी मानव बी संघाला मनीष धुमाल आणि भावेश राजपूतच्या रूपामध्ये. अजून एक कटरपदी चेंडू होता. लेग कटर केलं होतं. गती काढली होती. फिंगर रोल केले होते या चेंडूवरती आणि स्विंग देखील मिळवला होता. अक्रॉस द बॅट खेळायचा होता पटका पण बॉल डॉट होत असताना अजून एक वेगवान चेंडू होता. मारायचा होता ऑफसाईडच्या दिशेने. बघायचं किती धावा होतील. किरण आणि ठाकूर असतील. बघायचं किरण गॅदर करतील बॉलला तर पूर्वी फेकीच्या रूपांतर केलंय 2 धावेमध्ये. ओव्हरच्या समाप्तीनंतर बघायचं स्कोर जाऊन पोहोचेल तो 13 धावा. फक्त आणि फक्त 4 धावा खर्च केलेत आतापर्यंत या षटकामध्ये आणि एक मोठा हादरा दिलाय तोच छोट्या उर्फ आदर्श यांच्या गोलंदाजीने. पहिल्या ओव्हर मध्ये मंदारने 9 धावा खर्च केले होते. या ओव्हर मध्ये 4च धावा फक्त आणि फक्त खर्च केले होते. निमेश आणि इश्तियाक अजून ही जोडी असेल. 12 चेंडू असतील. बघायचे 12 चेंडू मध्ये किती धावा बनवतील आपल्या संघासाठी. फायटिंग टोटल करावी लागेल कारण की समोर तेवढाच ताकदीचा संघ आहे. प्रशांत रेड्डी असतील. विकास पवार असतील. मंदार पानसरे असतील. हरिओम पाल असतील. आदर्श उर्फ छोटे असतील. किरण असतील. हेमंतजी टेंबे असतील. अशी स्टारकास्ट भरलेली ही टीम. एका साईडला बॉलिंग असेल बॅटिंग असेल पुरेपूर पक्वता या संघामध्ये. कुलदीप शॉर्ट पिच मध्ये चेंडू होता. चांगला फटका टोलवलेला ऑफसाईडच्या दिशेने. हा आलेला तो षटकार. शॉर्ट पिचचा चेंडू होता पण काहीशी गती आणि लेंथ खराब होती. त्याला ओळखून लांब लचक षटकार मारला होता तोच निमेश असेल. अजून देखील स्ट्राईक वरती पहिल्या चेंडू वरती कुलदीप वरती हल्ला चढवत असताना
11 चेंडू मध्ये अजून किती धावा बनतील बघायचं. मनीष धुमालने तर सांगितलंय, कानमंत्र दिलेला आहे, 4च मारायचे आहेत. आणि हा वाईड चेंडू प्लस 1 बाउन्स देखील घोषित केलाय. पंचांनी दंड वदलाय की अजून एक स्क्वेअर मारा आणि वाईड चेंडू 1 बाउन्स स्वरूपाने तुम्ही टाकू शकत नाही, अन्यथा ते नो बॉल मध्ये कन्सिडर होईल. बघायचं दडपण असेल एक्सपिरियन्स आहे, पण समोर तेवढाच ताकदीचा यंग युवा टॅलेंट आहे. पहिल्या चेंडूवरती 6 मारलाय. चांगला चेंडू हाताळला होता, ब्लॉकआउट पद्धतीचा चेंडू होता. बघायचं किती धावा बनतील. किरण असतील, फेकी चांगली केली आहे, तत्पूर्वी झालेले हे 2 धावा. नो चेंडू घोषित केलाय. राजभोईर बाउन्सर पद्धतीचा चेंडू हाताळला होता आणि त्याला आधीच 1 बाउन्स कॉल दिला होता आणि हा नो चेंडू घोषित केलाय. कुलदीप यादव आपल्या नावाला साजेशी कामगिरी करत नाहीये आपल्या संघासाठी. जिथे छोट्या आणि मंदारनी चांगली ओव्हर टाकली होती, चांगली गोलंदाजी केली होती, तिथेच काहीच महागडी गोलंदाजी करत असताना कुलदीप यादव आतापर्यंत दोन चेंडू मध्ये आतापर्यंत 12 धावा दिलेल्या आहेत. अजून एक तिसरा चेंडू होता, ड्राईव्ह केलाय त्याला. बघायचा किती धावा घेतील ते. 2 धावा तर सहजरित्याने पूर्ण करतील. हेमंतजी टेंबे असतील, चांगली फ्री किक करतील. तत्पूर्वी झालेले हे 2 धावा. 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल. 25-27 धावा झालेल्या आहेत आतापर्यंत. बघायचंय चांगला फटका टोलवला, उंच गेलाय. बघायचं किती धावा. कॅचची संधी आहे. मंदार पानसरे मिस्टेक करणार नाही, चांगली कॅच घेतील.
28. तीन ओव्हर 28 धावा आतापर्यंत झालेल्या आहेत. षटक शेवटच्या ओव्हर मध्ये ठाकूर असेल आता. ठाकूर असेल आता बघायचं आहे. वाईट चेंडू घोषित करतील. दुसरा चेंडू ठाकूर बघायचा. पंकज असतील स्ट्राईक वरती. विकेट सॅक्रिफाईस करायची होती पण झालेली सिंगल. चुकी घडत असताना ठाकूरच्या हातातून जिथे विकेट होता तिथे सिंगल झालेली आहे. आता इस्तियाक असतील स्ट्राईक वरती. अजून देखील 4 चेंडू बाकी आहेत बघायचे. आतापर्यंत 30 धावा झालेले आहेत. संघाचे किती धावा बनवतील ते बघायचे. अजूनही आपल्या संघासाठी इस्तियाक ठाकूरच्या विरोधात 4 चेंडू असतील अजून देखील. ठाकूर तो इस्तियाक बघायचं. 4 चेंडू मध्ये किती धावा एकवटतील आपल्या संघासाठी. शॉर्ट पिच मध्ये चेंडू होता मारलाय त्याला. हरिओम असतील तिकडे. कॅच ड्रॉप करणार नाहीये आणि कॅच इझी कॅरी करतील. आणि त्याच पूर्वी झालेले हा विकेटचा पतन. आणि साहिल नवीन फलंदाज आपल्या संघासाठी. साहिल असेल. अजून देखील 3 चेंडू बाकी असतील ठाकूरचे. बघायचे किती धावा बनवतील आपल्या संघासाठी. शॉर्ट पिच मध्ये चेंडू होता मारायचा होता लेग साईडच्या दिशेने. बघायचं किती धावा भेटतील ते. साहिल आणि पंकज. साहिल आणि पंकज ही जोडी असेल. साहिल असेल स्ट्राईक वरती. आणि या विकेटचं पतन होत असताना कॉल दिला नव्हता कीपरला. दोन चेंडू अजून देखील बाकी असतील. विनेजी असतील आता स्ट्राईक वरती. पकायचं 34 धावा झालेल्या आहेत आतापर्यंत. हा फटका टोलवलेला लेग साईडच्या दिशेने. हरिओम असतील तिकडे फिल्डिंगला. बघायचं किती धावा होतील. सहज रीतीने 2 धावा पूर्ण करतील.
36 धावा झालेले आहेत आता. शेवटचा चेंडू, अजून एक चेंडू समोरच्या दिशेने टोलवलेला आहे. मंदार पानसरे असतील तिकडे वेगाने येतील पंकजच्या असं क्षेत्ररक्षण होईल. तत्पूर्वी झालेले 2 धावा, 2 धावेच्या मदतीने स्कोर बोर्ड जाऊन पोहोचेल तो 38 धावेवरती. 39 धावेची गरज असेल. 36 धावा बनवलेले आहेत. 37चं टार्गेट आहे. 36 धावा झालेले आहेत. 37चा टार्गेट आहे.
पहिल्या चेंडूवरती आलेली ही सिंगल टू डाव मॅच असेल. प्रशांत रेड्डी यांच्या बॅट मधून पहिल्या चेंडूवरती आलेली ही सिंगलच्या रूपाने श्री गणेश होत असताना संघाचा बघायचं चेस करतील की चांगलं डिफेंड करतील. मनीष धुमाल कंपनी पहिला चेंडू ब्लॉक होलचा मारा केलाय. या चेंडूवरती काहीच प्रत्युत्तर नव्हतं हायम पालकडे आणि विकेटचं पतन होत असताना मोठा मासा मागच्या मॅचचा हिरो जो खेळाडू होता त्यांनी त्याचा गोल्डन डक वरती शिकार केलाय. राजबीर समोरच्या टीमची एक क्वेश्चन आहे. या शूजला लागल्यावरती किती धावा भेटतील असं म्हणणं आहे त्यांचं. हेमंतजी टेंबे नवीन फलंदाज आपल्या संघासाठी जात असताना भावेश राजपूत असतील आता गोलंदाजीवरती. षटकार स्वीट साऊंड ऑफ द बॅट लांब लचक घणाघाती प्रहार केलाय आणि भावेश राजपूत असतील आता गोलंदाजीवरती. षटकार स्वीट साऊंड ऑफ द बॅट स्लोवर पद्धतीचा चेंडू होता. स्विंग केलं होतं आतमध्ये आणला होता कट केलं होतं चेंडूला आणि आलेला हा डॉट चेंडू. आलेला हा डॉट चेंडू. पहिल्या चेंडूवरती सिंगल दुसऱ्या चेंडूवरती विकेट तिसऱ्या चेंडूवरती षटकार जरूर आलाय पण चौथ्या चेंडू डॉट टाकलाय. बाबू उर्फ भावेश राजपूत अजून एक दांडी गोल एक्स्ट्रा उद्ध्वस्त फर्निचर डिस्ट्रॉय करत असताना भावेश राजपूत षटकाराचं चोख प्रत्युत्तर करत असताना उर्फ भावेश राजपूत अजून एक दांडी गोल एक्स्ट्रा उद्ध्वस्त फर्निचर नवीन फलंदाज मंदार पानसरे. शेवटचा चेंडू असेल मंदार पानसरे ऑन स्ट्राइक. हा देखील ब्लॉक चेंडू होता. लोअर फुल टॉस पद्धतीचा चेंडू टॅप करत असताना त्याला आणि बघायचे किती धाबा होतील. फेकी चांगली होती पण काही शिवसे घेत असताना हा चेंडू आणि झालेले आहे 2 धाबा. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 2 विकेट पण 9 धावा बनवलेल्या होत्या आतापर्यंत. 3 षटकांमध्ये 28 धावांची गरज असेल. शॉर्ट पिच मध्ये चेंडू होता लांब लचक मारलाय हा फटकेला षटकार लॉंग लेगच्या दिशेने.
28 धावेची गरज असेल. शॉर्ट पिच मध्ये चेंडू होता लांब लचक मारला षटकारानंतर कमबॅक करत असताना मनीष धुमाल डॉट चेंडू. वाईट चेंडू घोषित करत असताना पंच वाईटच्या रूपाने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 16 धावा. स्लोअर पद्धतीचा चेंडू होता फिंगर रोल केले होते. दीपक असतील तिकडे बघायचं किती धावा होतील आणि झालेले आहे 2 धावा. 2 धावाच्या रूपाने जाऊन पोहोचली होती धावसंख्या 18 धावेवरती. अजून देखील या षटकातील 3 चेंडू बाकी असतील. वाईट चेंडू परत एकदा पंच आमच्या समोर वळत असताना बघायचं आहे. अजून देखील 15 चेंडू मध्ये 18 धावेची गरज असेल. शॉर्ट पिच मध्ये चेंडू होता बघायचं. टाईप तर मारली होती कॅचची संधी होती पण काहीच कलेक्ट करता आला नाही. मनीष धुमाल चांगला एफर्ट्स दाखवला होता डाईव्ह मारली होती पण कॅच काही आवाक्याच्या बाहेर होती. चौदा चेंडू मध्ये अजून देखील 17 धावेची गरज असेल. हा चेंडू स्विंग आणि मिस डॉट असताना मनीष धुमाल वेग दाखवत असताना वेग काढला होता या चेंडूवरती आणि वेगाचा काही उत्तर नव्हतं मंदार पानसरे यांच्याकडे. हा चेंडू चांगल्या रीतीने पंच केला बॉलला बघायचं किती धावा भेटतील. 2 धावा झालेल्या सहज रीतीने थ्रो केला बघायचं. 2 धावेवरती संपुष्टान मानावं लागेल. 12 चेंडू मध्ये अजून देखील 15 धावेची गरज असेल. बघायचं काय करतील. अजून देखील 2 गोलंदाज चांगले गोलंदाज आहे कावदेव महाराज बी संघाकडे. निमेश असतील दीपक असतील. 15 चेंडू 12 चेंडू 15 धावे बनवायचे काहीच सोपं नसेल. सोपं नसेल काहीतरी पण बघायचंय. बारा चेंडू मध्ये फक्त आणि फक्त 15 धावा बनवायचे आहेत. पण क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे मित्रांनो. काही घडेल काही बिघडेल काही सांगता येत नाही. तर बघायचं काय होईल आणि काय नाही होईल. तर आजच्या दिवसातील ही तिसरी मॅच निमेश असेल त्यांना फेस करतील प्रशांत रेड्डी. नॉन स्ट्रायकिंग एंडला असेल मंदार पानसरे. प्रशांत रेड्डी यांच्या बॅट मधून एक मोठा घणाघाती फटका आलाय. हा चेंडू स्क्वेअर मारा असेल पंच आमच्याकडे वळत असताना आणि दाखवत असताना हा वाईड चेंडू संघाची धावगती वाढत असताना सिंगलने पुढे जात असताना 23 धावा म्हणजे अजून देखील 12 चेंडू मध्ये 14 धावेची गरज आहे.
12 चेंडू 14 धावेची गरज. निमेश असतील गोलंदाजी मार्क वरती. शॉर्ट पिच मध्ये चेंडू होता, काही सगळ्याचा क्षेत्ररक्षण करत असताना बाबू बाउन्सर पद्धतीचा चेंडू होता, डॉट चेंडू होता, जिथे एकही धाव नाही आली पाहिजे होती तिथेच सिंगलच्या स्वरूपाने जाऊन पोहोचेल. तो 24 धावेवरती अजून देखील 13 धावा पाहिजे. तर अजून देखील 11 चेंडू मध्ये 13 धावांची गरज आहे. फुलटा चेंडू बघायचं, कॅचची संधी असेल, जाईल तो चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी जाईल तो षटकार. निमेश स्वतःवरती नाराज होत असताना काहीशा चांगली गोलंदाजी त्याला धाडलं होतं सीमारेषेच्या बाहेर, जिथे 13 पाहिजे होते 13 मधून 6 मारलेत. आता 7 धावेची गरज आहे. बघायचं अजून देखील 10 चेंडू असेल आणि 7 धावेची गरज असेल. 10 चेंडू 7 धावा. अजून हा डॉट चेंडू आलाय. 9 चेंडू 7 धावांची गरज आहे. 9 मध्ये 7. अजून एक आलेला डॉट चेंडू. सामना रोमांचक मोड मध्ये जात असताना जिथे 9 मध्ये 7 पाहिजे होते आता 8 मध्ये 7 पाहिजे होता. बघायचं चांगले 2 निर्धाव चेंडू टाकलेत निमेशने. 8 चेंडू 7 धावांची गरज. 2 चेंडू बाकी असतील या षटकामध्ये. मंदार पानसरेच्या बॅट मधून एक षटकार आलेला आहे. अजून एक डॉट बॉल येत असताना आता समीकरण इक्वल झालेलं आहे. रन बॉलची मॅच झाली आहे. 7 चेंडू मध्ये 7 धावांची गरज आहे. निमेश असेल गोलंदाजी मार्क वरती, चांगली गोलंदाजी करतोय, कमबॅक करून दिलंय संघाला. बघायचं आहे 7 धावा डिफेंड करतील का. फुलटा चेंडू होता, वाईड चेंडू घोषित करत असताना वाईड वरती ही सिंगल देखील आलेली आहे. सात चेंडू मध्ये 5 धावेची गरज आहे. सामना सोपा होत असताना संघासाठी 7 चेंडू 5 धावा. बघायचं डिफेंड करतील की चेस करतील. तसा एखादी सामना झालेला आहे. स्वरांची लेवडनी हा सामना ऑलमोस्ट जिंकलेला आहे, पण काही येऊ शकतं या सामन्यामध्ये. 7 चेंडू आणि 5 धावांची गरज असेल. शेवटचा चेंडू निमेश यांच्या स्पेल मधला. अजून एक चेंडू होता, चांगला चेंडू होता, पण कीपर कडून काहीशा चुका होत असताना चुकाचं रूपांतर सिंगल मध्ये येत असताना 4 धावा पाहिजे. 6 चेंडू आणि 4 धावांची गरज असेल.
6 चेंडूमध्ये 4 धावांची गरज असेल. विनय असतील आता गोलंदाजी मार्क वरती. एक वेगळीच रणनीती, एक वेगळीच रणनीती आखत असताना मनीची धुमाल. बघायचंय काय निर्णय निघेल या मॅचचा. चेंडू खाली जात असताना 5 चेंडू मध्ये 4 धावा पाहिजेत. एक रोमांचक सामना मोड घेत असताना विनय 5 चेंडू मध्ये 4 धावांची गरज असेल. विनय असतील गोलंदाजी मार्क वरती. पहिला चेंडू डॉट टाकलाय. बघायचंय अजून देखील 5 चेंडू असेल, 4च धावांची गरज असेल. एक मोठा फटका सामन्याचं समीकरण चेंज करेल. वाईड चेंडू, स्क्वेअर मारा. चांगली गोलंदाजी, टर्न वळण घेतलं होतं या चेंडूने आणि वळण, पण ही सिंगल. आता फक्त आणि फक्त 5 चेंडू मध्ये 3 धावांची गरज आहे. वाईड चेंडू, अजून एक वाईड चेंडू घोषित करत असताना पंच गौरव. आता सामना अजून सोपा होत असताना जिथे 3 ची गरज होती आता 2 पाहिजेत. फक्त 5 चेंडू आणि 2 धावेची गरज असेल. विनय गोलंदाजी चांगली करतोय, वळण घेतोय चेंडू, पण काहीच स्क्वेअर मारा करतायत. प्रशांतच्या रडारच्या बाहेर ठेवतात बॉल. हा चेंडू खूप उत्कृष्ट होता, जवाब चेंडू होता, काहीच उत्तर नव्हतं. डॉट चेंडू. 4 चेंडू आणि 2 धावेची गरज असेल. बघायचंय काय घडेल काय बिघडेल. आणि 2 धावा. मॅच समाप्त.